नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, तुम्ही थंबनेलला पाहिलं की आज आपण कोथिंबीरमध्ये रवा टाकून अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. तर मंडळी, आजची ही रेसिपी विशेष म्हणजे कमी तेलामध्ये होणार आहे आणि कमी साहित्यात, घरातल्याच साहित्यात आज आपण रेसिपी बनवणार आहोत. तर चला व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात आधी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. तर ही कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायची आहे. त्यानंतर याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 कप कोथिंबीर घेतलेली आहे. म्हणजे ही एका वाटीचंच प्रमाण आहे. तुम्ही वाटीचं किंवा ग्लासाचं इथे कशाचंही प्रमाण घेऊ शकतात तरी सुद्धा चालेल. त्यानंतर इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर हा बारीक असा रवा आहे. तर इथे आपल्याला 2 बटाटे लागणार आहेत. तर हे बटाटे आपल्याला सगळ्यात आधी याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे. तर इथे मी याच्यावरचं साल काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या दोन्ही बटाट्याच्या वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे किसणीने बारीक असं किसून घ्यायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने हे दोन्ही बटाटे आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी ठेवायचं आहे आणि यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने मी हे दोन्ही बटाटे खिसून घेतलेले आहेत. याला एखाद्या भांड्यामध्ये काढून चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथे मी हा किस एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि याला 2 ते 3 पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतो, त्यामुळे त्याला चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कडक असं पिळून काढायचं आहे. तर यातलं मी सगळं पाणी निथळून काढलेलं आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे आणि तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बारीक कट करून. त्यानंतर आपण जी कोथिंबीर घेतली होती बारीक अशी कट करून ती यामध्ये यावेळेला ॲड करायची आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर याला एक 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर परतण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही, ती लगेच परतल्या जाते. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली कोथिंबीर परतून झालेली आहे. आता यामध्ये किसलेला बटाटा घालायचा आहे. यातलं सर्व पाणी घट्ट असं पिळून काढायचं आहे बटाट्यामधलं. त्यानंतर यामध्ये आपल्याला बटाटा ॲड करायचा आहे. तर आता हे बटाटे छान असं आपल्याला या कोथिंबीर सोबत परतून घ्यायचं आहे. किसलेला बटाटा आहे त्यामुळे याला परतण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही. एक 2 ते 3 मिनिटांमध्ये हे बटाटं परतलं जातं. छान असं याला परतून घ्यायचं आहे या कोथिंबीर सोबतच. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला एवढंच असं हे बटाटं परतून घ्यायचं आहे. जास्त असं याला लाल सुद्धा करायचं नाहीये, फक्त यातला कच्चेपणा गेला पाहिजे एवढंच याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे. तर आता इथे मी मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा. आता मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. छान असं मिक्स झालं की एक 2 ते 3 मिनिटांमध्ये याला छान अशी उकळी येईल. तर हे पहा, याला उकळी सुद्धा आलेली आहे. आता उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडा थोडा रवा ॲड करायचा आहे. एकदम घालू नका, नाहीतर मग जास्त गाठी तयार होतात. थोडा थोडा जर रवा घातला तर गाठीचं प्रमाण कमी होतं आणि जशा यामध्ये गुठळ्या होतात तशा त्या लगेच आपल्याला मोडून काढायच्या आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने गरम असतानाच एका चमच्याच्या साहाय्याने या गाठी आपल्याला पूर्णपणे मोडून काढायच्या आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे सर्व या रव्यातल्या गाठी मोडून काढलेल्या आहेत. आता आपल्याला याला एक 2 ते 3 मिनिटाची छान अशी वाफ द्यायची आहे, जेणेकरून रवा आणि बटाटा आपलं छान असं शिजल्या जाईल. तर हे पहा, मस्त आपला रवा आणि बटाटा दोन्ही पण शिजलेला आहे. छान अशी याला वाफ सुद्धा बसलेली आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अजिबात कुठे गाठी सुद्धा तुम्हाला दिसत नाहीयेत. म्हणजे आपलं मिश्रण हे परफेक्ट असं बनून तयार झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे, अशा स्वरूपाची आहे. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा किंवा मग पाण्याचा हात लावून याला असं गोल गोल बनवून घ्यायचं आहे.
तर हे पहा इथे मी छोटे छोटे याचे बॉल बनवून घेत आहे. जर तुम्हाला वेगळा काही आकार येत असेल बनवायला किंवा दुसरा काही आवडत असेल तर त्यानुसार सुद्धा तुम्ही इथे याला आकार देऊ शकतात, तरी सुद्धा चालणार आहे. तर इथे मी याच पद्धतीचे असे सर्व बॉल बनवून घेत आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर इथे मी सर्व बॉल बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये अगदी आपल्याला 1 चमचाच तेल घालायचं आहे. आपण हा कमी तेलात नाश्ता बनवत आहोत आजचा. तेल छान असं गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे. तर इथे मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान अशी फुलली की यामध्ये जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा आणि अर्धा चमचा इथे पांढरे तीळ घातलेले आहेत. तीळ घालणं ऑप्शनल आहे, पण घातले तर हे दिसायला छान दिसतात, त्यामुळे तीळ नक्की घाला असतील तर. आता हे बॉल यामध्ये ऍड करायचे आहेत आणि आपल्याला हे चांगलं असं या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर मंडळी, तुम्हाला जर वाटत असेल हा पदार्थ तळून जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे बॉल तळून सुद्धा घेऊ शकतात, तरी सुद्धा चालेल, पण मी ते शॅलो फ्राय केले आहेत. तळून सुद्धा हे बॉल खूप छान लागतात, वरून क्रिस्पी होतात आणि आतून ते नरम राहतात. आता याला चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. छान असे आपले बॉल परतले गेले आहेत. तर याला अजून आपण चटपटीत अशी टेस्ट देण्यासाठी मी इथे पेरी पेरी मसाला घातलेला आहे. तर हा मसाला घालणं ऑप्शनल आहे. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही इथे स्किप सुद्धा करू शकतात, तरी सुद्धा चालेल. मी थोडी लाल चटणी सुद्धा घातलेली आहे. तुमची मुलं जर जास्त तिखट खात असतील तर तुम्ही इथे लाल चटणीचा सुद्धा वापर करू शकतात. ही काश्मीरी लाल तिखट आहे, जास्त असं तिखट नसतं ते, पण कलर खूप छान येतो यामुळे आणि मुलांना पण हे खूप आवडतात. वेगळं काहीतरी बनवलं आहे असं त्यांना वाटतं आणि ते आवडीने खातात. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना सुद्धा टिफिनमध्ये एकदा नक्की द्या. ते आवडीने खातील आणि पूर्ण त्यांचा टिफिन नक्कीच संपेल. तर हे पहा मंडळी, किती सॉफ्ट असे हे बॉल्स बनून तयार झालेले आहेत. तर आपण हे सॉस सोबत, आपल्या आवडत्या कुठल्याही चटणी सोबत किंवा मग नुसते असेच जरी खाल्ले ना तरी चवीला अप्रतिम असे लागतात. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि युनिक भन्नाट अशा रेसिपीसोबत. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.